आज आपण जीवनाच्या झाडाचे सत्य व ख्रिस्त आन सांगहोंग या विषयाच्या अंतर्गत परमेश्वराचे वचन अभ्यास करूया. जग ख्रिस्त आन सांगहोंग यांना जे या पृथ्वीवर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आले एक सामान्य मनुष्य समजतात. अगदी जसे इस्रायल लोकांनी 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताला सुताराचा मुलगा समजले होते. तथापि आपण पूर्णपणे हा विश्वास करतो की ख्रिस्त आन सांगहोंग येशू आहेत, जे दुसऱ्यांदा पृथ्वीवर आले आहेत आणि ते परमेश्वर आहेत, जे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये मनुष्य जातीला वाचवित आहेत. आज जीवनाच्या झाडाच्या सत्याद्वारे या आपण अभ्यास करूया की खरे तारणकर्ता जे पृथ्वीवर आले आहेत ते आपले पिता परमेश्वर आन सांगहोंग आणि आपली माता परमेश्वर स्वर्गीय यरुशलेम आहे. सर्वात अगोदर आपण बायबलच्या रचनेबद्दल समजणे गरजेचे आहे. इब्री लोकास अध्याय 10 म्हणत आहे की पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींची नियमशास्त्रात छाया आहे. आपण उत्पत्ती, निर्गम, लेविय, गणना आणि अनुवाद या पुस्तकांना मोशेची 5 पुस्तके म्हणतो आणि या पुस्तकांमध्ये पवित्र परमेश्वराचे नियम आहेत. म्हणून आपण गतकाळामध्ये या पुस्तकांना सामान्यपणे नियमशास्त्र म्हणत होतो. जसे इब्री लोकास अध्याय 10 म्हणत आहे, पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींची नियमशास्त्रात छाया आहे. दुसऱ्या शब्दामध्ये सावली तेव्हाच निर्माण होऊ शकते जेव्हा चांगल्या गोष्टी खरोखर अस्तित्वामध्ये आहेत. तर बायबल म्हणत आहे की येशू जगाच्या उत्पत्तीपासून गुप्त असलेल्या गोष्टींचा अर्थ दाखल्यांद्वारे सांगतात. या आपण मत्ते अध्याय 13 वचन 34 वर एक दृष्टी टाकूया. या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यापासून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही, यासाठी की संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की मी आपले तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या परमेश्वराने जगाच्या उत्पत्तीपासून गुप्त ठेवलेल्या आहेत. जर या गुप्त गोष्टी प्रकट होणार नाहीत तर आपण कसे स्वर्गाचे राज्य आणि तारणाची वाट पाहू शकणार? याच कारणामुळे ख्रिस्त आले आणि दाखल्यांच्या द्वारे, रहस्यांच्या द्वारे व भविष्यवाण्यांच्या द्वारे सर्व गुप्त गोष्टी आपल्याला सांगितल्या व जाणीव करून दिल्या. मत्तय अध्याय 13 मध्ये आपण पाहू शकतो की येशूने सत्य विस्तारितपणे सांगितले जे आपल्याला माहीत पाहिजे. जेव्हा जगाच्या उत्पत्तीची गोष्ट येते तेव्हा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये त्याबद्दल नोंद आहे. मग या आपण शोधूया की परमेश्वराने जगाच्या उत्पत्तीपासून काय गुप्त ठेवले आहे. जगाच्या उत्पत्तीपासून गुप्त असलेल्या परमेश्वराच्या सत्यांमधून आपण जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाच्या सत्याद्वारे आपल्या पवित्र परमेश्वराच्या इच्छेचा अभ्यास करूया. आज या आपण अभ्यास करूया की ख्रिस्त आन सांगहोंग पृथ्वीवर का आले आणि परमेश्वराच्या सुवार्तेचा प्रचार संपूर्ण जगामध्ये केला. उत्पत्ती अध्याय 2 नुसार परमेश्वराने एदेन बागेमध्ये जीवनाचे झाड व बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड लावले. जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाच्या ज्ञानाच्या झाडांची काही वैशिष्ट्ये आहेत. जर मनुष्य बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडामधून काही खाणार तर तो मरणार, पण जर तो जीवनाच्या झाडामधून खाणार तर तो सर्व काळासाठी जगू शकणार. या आपण उत्पत्ती अध्याय 2 वचन 16 पाहू. तेव्हा परमेश्वर देवाने आदमाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा. मनुष्य बागेतील सर्व झाडांचे फळ यथेच्छ खाऊ शकत होता, पण तेथे एक झाड होते ज्यासाठी अट होती. ते झाड कोणते होते? या आपण वचन 17 पाहू. पण बऱ्या वाटेचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. जरीही परमेश्वराने कडक इशारा दिला तू खास मरशील, तरीही आदम आणि हव्वा सैतानाकडून भुलावले गेले आणि परमेश्वराची आज्ञा मोडली. जर आपण अध्याय 3 वर जाऊ तर आपण पाहू शकतो की ते सैतानाद्वारे भुलवले गेले आणि शेवटी त्यांनी बऱ्या वाटेचे ज्ञान करून देणाऱ्या झाडामधून खाल्ले.
먹고 나니까 त्यांनी त्याला खाताच त्यांना काय झाले? 됐습니까? 먹지만 जर त्यांनी त्यामधून खाल्ले नसते तर ते 1000 वर्षापर्यंत, 10,000 वर्षापर्यंत किंवा करोडो वर्षापर्यंत जगू शकले असते. तथापि त्यांनी निषिद्ध फळ खाल्ले आणि मरण पावले. 결국 선악과를 먹고 죽게 되었습니다. त्यांना अल्प व तात्पुरते जीवन जगण्यास भाग पाडले गेले. 소유할 수밖에 없는 이런 존재로 이제 तर मग आदम आणि हवासाठी ज्यांनी बऱ्या वाईटाच्या झाडातून खाऊन पाप केले, सार्वकालिक जीवन मिळवण्याची आणखी दुसरी संधी नाही का? 있는 기회가 전혀 없는 것일까요? सार्वकालिक जीवनाच्या मार्गाला पुनर्स्थापित करण्याचा दुसरा कुठला मार्ग नाही का? 회복하는 हो, 방법이 없을까요? तो आहे. 그 길이 있었습니다. 창세기 या आपण उत्पत्ती अध्याय 3 वचन 22 पाहूया. 보도록 합니다. मग परमेश्वर देव म्हणाला, पहा, मनुष्याला बरे वाईट कळू लागून तो आमच्यातल्या एका समान झाला आहे. बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडातून खाल्ल्यानंतर 하는 일에 우리 중 하나같이 तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्व काळ जिवंत राहील. 어떻게 한다고요? याचा अर्थ हा नाही का की जर जीवनाच्या झाडातून खातात तेव्हाच ते सर्व काळासाठी जिवंत राहू शकतात? पापी देखील ज्यांनी बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडातून खाल्ले फक्त तेव्हाच सर्व काळासाठी जगू शकतात जर ते जीवनाच्या झाडातून खातील. पण जीवनाच्या झाडाच्या मार्गावर कोण पहारा देत होते? 그 길을 막고 있었던 या आपण वचन 23 पाहूया. यास्तव ज्या जमिनीतून त्यास उत्पन्न केले होते तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्यास एदेन बागेतून बाहेर काढून लावले. देवाने मनुष्यास बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. 길을 어떻게 했습니까? परमेश्वराने जीवनाच्या झाडाची राखण करण्यासाठी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. 하나님께서 두 그룹 천사를 통해서 म्हणजे पापी जीवनाच्या झाडाकडे जाऊ नये. 그 누구도 याप्रमाणे 접근하지 못하고 उत्पत्ती अध्याय 3 मध्ये परमेश्वराने सावलीच्या रूपामध्ये जीवनाच्या झाडाला दाखवले आहे. 사 속에서 이렇게 만들어져 있었습니다. आज जगामधील सर्व लोक म्हणतात की आपण पापी झालो कारण आपल्याला पाप वारसाने मिळाले, जे आदम आणि हवाने बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडातून खाल्ल्यामुळे केले होते. 쓰고 있습니다. 그러나 아담 लोकांना जरी हे माहीत आहे की आदम व हवाने बऱ्या वाईटाच्या ज्ञानाच्या झाडातून खाल्ले, पण त्यांना माहीत नाही की कसे जीवनाच्या झाडातून खाऊ शकतात. 이 방법은 뭐로? आपण कसे जीवनाच्या झाडातून खाऊ शकतो? या पृथ्वीवर जीवनाचे झाड काय आहे? 이 생명과가 도대체 뭔가? जर आपण त्यांना विचारले, तुम्हाला एदेन बागेतील जीवनाचे झाड माहीत आहे का? 생명 जसे की त्यांना त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही, तेव्हा ते काय उत्तर देतात? 아담 하와가 선악 तर मला माहीत आहे की आदम आणि हव्वाने बऱ्या वाईटाच्या ज्ञानाच्या झाडातून खाल्ले, पण तेथे जीवनाचे झाड पण आहे का? हा खूपच महत्त्वाचा भाग आहे. सर्व लोक मृत्यूच्या साखळदंडामध्ये कणत आहेत. लोक एकदा जन्म घेतात आणि ते मरून जातात, कारण की बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडातून खाल्ल्याचे मूळ पाप सर्व मनुष्यांना सोपवण्यात आले आहे. 자, 그렇다면 어떻게 하면 이 생명과를 먹을 수 तर मग आपण कसे जीवनाच्या झाडातून खाऊ शकतो आणि जीवनाच्या झाडाची सत्यता काय आहे? 있게 나타나지고 बायबल म्हणते की कोणतेही वचन जोड्या वाचून असणार नाही. 되어 있지 않습니까? आत्तापासून या आपण सावलीतील जोडी शोधूया आणि पाहूया की त्याची सत्यता काय आहे. 생겼는지 우리 한번 모양을 한번 찾아가 보도록 합시다. जुन्या करारामध्ये प्रकट झालेल्या जीवनाच्या झाडातून जर आपण खाणार तर आपण सार्वकालिक जीवन मिळवू शकणार. 얻을 수 있다라고 बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडातून खाल्ल्यानंतर मरणासाठी नेमलेल्या मनुष्यजातीकडे जगण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, तो जीवनाच्या झाडातून खाणे. 먹는 길. जीवनाच्या झाडातून खाणे. जर कोणी लोकांना जीवनाच्या झाडातून खाण्याचा मार्ग माहीत करून देतो तर ही खूपच चांगली आणि धन्य बातमी असेल. 된 소식이요 기쁜 소식 아니겠습니까? परंतु 그 길을 त्या मार्गाला बंद करण्याची आज्ञा कोणी दिली होती? 지금 되었습니까? परमेश्वराने. 하나님께서 परमेश्वराने आज्ञा दिली, जीवनाच्या झाडाचे सर्व मार्ग बंद करून टाका, म्हणजे पापी त्याच्याजवळ कधीही येऊ शकणार नाही. 그래서 이제 그 명을 받은 तेव्हा करूब ज्यांनी आज्ञा प्राप्त केली ते ज्वालारूप तलवारीने मार्गाची राखण करीत आहेत. 죄인으로서는 परमेश्वराने सर्व पाप्यांना जीवनाच्या झाडातून खाण्यापासून रोखले. 하나님께서 जीवनाचे झाड जे एक सावली आहे 그럼 कसे सत्यतेमध्ये प्रकट होते? 그래서 어떻게 나타나시고 있는지 या आपण योहान अध्याय 6 वचन 53 पाहूया. 예수께서 यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, 너희에게 तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. 너희 속에
무엇이 없다고요? 생명이 없느니라고 했습니다. या आपण वचन 54 पाहूया. 말씀을 연이어 봅니다. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला काय प्राप्त झाले आहे? त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. 자, 영생을 가졌다고 했습니다. त्यांनी आपल्याला खूपच महत्त्वाचे शिक्षण दिले. 말씀을 주셨습니다. 근데 उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये बायबलने म्हटले की जेव्हा आपण जीवनाच्या झाडातून खाणार आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो. पण येथे योहान अध्याय 6 मध्ये येशूने म्हटले, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. 뭘 갖는다고 했습니까? 자, 그럼 구약 जुना करार सावली आहे आणि नवीन करार त्याची सत्यता आहे. एदेन बागेमध्ये जीवनाच्या झाडातून खाऊन आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करतो. योहन्ना अध्याय 6 मध्ये येशूचा देह व रक्त खाल्ल्याने आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करतो. शेवटी आपण समजू शकतो की येशूचा देह व रक्त एदेन बागेतील जीवनाच्या झाडाची सत्यता आहे. 실체였구나 하는 사실을 이해할 수가 있는 것입니다. त्यामुळे असे म्हटले आहे, पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींची नियमशास्त्रात छाया आहे. 갖고 있습니다. मग येशूने एदेन बागेतील जीवनाच्या झाडाविषयी काय म्हटले की आपण त्यामधून खाऊन सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो? 갖는다고 했던 그 내용을 예수님께서는 त्यांनी म्हटले, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. 라고 이렇게 पण हे देखील कठीण आहे. 자, 이게 또 이제 곤란합니다. आतापर्यंत आपण समजलो आहोत की येशूचे देह व रक्त एदेन बागेतील जीवनाच्या झाडाची सत्यता आहे. 하는 사실 पण येशूचा देह खाणे व रक्त पिणे कठीण आहे. 예수님의 살과 피를 먹고 마시는 일이 난감합니다. बायबलमधून या आपण येशूचा देह खाण्याचा व त्यांचे रक्त पिण्याचा मार्ग शोधूया. 하겠습니다. या आपण मत्ते अध्याय 26 वचन 17 वर जाऊया. 17절의 말씀 함께 नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरिता वलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. 어디서 예비하기를 원하시나이까? त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या इथे वलांडण सण करतो. 제자들과 함께 유월절을 내 मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन कशाची तयारी केली? 제자들이 예수의 시키신 대로 하여 मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन काय केले? 제자들은 예수님이 시키신 त्यांनी वलांडणाची तयारी केली आणि तो पाळला. 유월절을 예비하고 지켰습니다. या आपण वचन 26 वर जाऊया. 저희가 먹을 때에 예수께서 떡을 मग ते 가지사 भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, हे काय आहे? 요한복음 6 योहाना अध्याय 6 मध्ये येशूने म्हटले, जो मनुष्याच्या पुत्राचा देह खातो व रक्त पितो त्याच्याकडे काय आहे? सार्वकालिक जीवन. 그 예수님의 살과 예수님의 피를 आणि आपल्यासाठी येशूचा देह खाण्याचा व रक्त पिण्याचा मार्ग वलांडणाच्या सत्यामध्ये गुप्त होता. 하나님께서 감춰두신 वलांडणाच्या भाकरीवर आशीर्वाद दिल्यानंतर येशूने काय म्हटले? 떡을 주시면서 축복하시고 뭐라고 했습니까? त्यांनी म्हटले, 내 몸이라 हे माझे शरीर आहे. दुसऱ्या शब्दामध्ये हे माझे मांस आहे. 절입니다. व वचन 27, 잔을 가지사 आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, हे कोणाचे रक्त आहे? 가르사대 हे माझे कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. 많은 사람을 위하여 흘리는 바 누구의 피라고 했습니까? 나의 피 곧 언약의 피니라고 했습니다. जो वलांडणाची भाकर खातो व वलांडणाचा द्राक्षरस पितो तो मनुष्याच्या पुत्राचा देह म्हणजे येशूचे मांस आणि मनुष्याच्या पुत्राचे रक्त म्हणजे येशूच्या रक्ताला काय करतो? 내 피를 तो ते खातो व पितो. 먹고 마신 사람이 되는 것입니다. आणि जेव्हा तुम्ही येशूचा देह खाता व त्याचे रक्त पिता तेव्हा तुमच्याकडे काय असते? तुमच्याकडे सार्वकालिक जीवन असते. 하나님께서 त्यामुळे वलांडण पाळण्यापूर्वी आपले भूतकाळातील सर्व पाप क्षमा करण्यासाठी परमेश्वरने आपल्याला बप्तिस्मा घेण्याची परवानगी दिली व जीवनाच्या झाडाचा मार्ग उघडून दिला म्हणजे आपण त्या मार्गावर चालू शकू. 주시게 된 것입니다. दुसऱ्या शब्दामध्ये वलांडण पाळण्याच्या सत्याचा अर्थ आहे की आपण परमेश्वराच्या परवानगीने जीवनाच्या झाडाकडे जाऊ शकतो. 때문에 हो ना? 생명과에 나아갈 수 있다는 그런 의미. जेव्हा येशू पृथ्वीवर पहिल्यांदा आले तेव्हा त्यांचा उद्देश जीवन देण्याचा होता. 인류 인생들에게 मग 생명을 주시러 येशू या पृथ्वीवर जेव्हा पहिल्यांदा आले 께서 तेव्हा खरोखर जीवनाच्या झाडाचे सत्य वलांडण घेऊन आले. 실린 그 유월절과 더불어서 이 땅에 오셨는가? या आपण एक सोबत योहान अध्याय 10 वचन 10 पाहूया. 한번 살펴보도록 합시다.
चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी म्हणून आलो आहे. दुसऱ्या शब्दामध्ये येशूचा या पृथ्वीवर येण्याचा उद्देश आहे की येथे त्यांना परमेश्वराच्या लोकांना दर्शवित आहे. त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी. 양으로 생명을 얻게 하고 더 풍성히 얻게 하려 하는 것이라고 했습니다. मग एदेन बागेत बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडातून खाल्ल्यानंतर मरणाऱ्या मनुष्यजातीला जीवन देण्यासाठी खरोखरच जीवनाच्या झाडाची गरज आहे. 부여하기 위해서는 에덴 동산의 생명과가 반드시 मग 필요했습니다. येशू या पृथ्वीवर जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी जीवनाच्या झाडाला आणले का? 생명과를 가지고 오셨습니까? जेव्हा येशूने म्हटले मी यासाठी आलो आहे की त्यांना जीवनप्राप्ती व्हावी, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता की ते जीवन देण्यासाठी आले आहेत. 오셨다고 한다면 반드시 에덴 동산에 뭐가 जर ते जीवन देण्यासाठी आले तर त्यांना आपल्यासाठी एदेन बागेतून काय घेऊन आले पाहिजे? त्यांना आपल्यासाठी जीवनाचे झाड आणले पाहिजे. 어떤 진리로 मग जेव्हा जीवनाच्या झाडाचे सत्य प्रकट होईल तेव्हा ते कोणत्या प्रकारचे सत्य असेल? 땅에 오실 때 유월 जेव्हा येशू पहिल्यांदा पृथ्वीवर आले होते तेव्हा त्यांनी नवीन कराराचं वलांडण आणला की नाही? 베드로와 요한에게 त्यांनी पेत्र व योहान यांना वलांडणाची तयारी करण्यास सांगितले आणि त्यांनी पाय धुण्याच्या विधीचे देखील आयोजन केले. 떡을 떼 भाकरी देताना त्यांनी म्हटले हे माझे शरीर आहे व द्राक्षरस देताना त्यांनी म्हटले हे माझे रक्त आहे. हा कोणता दिवस होता? तो वलांडणाचा दिवस होता. 유월절 날이었습니다. 유월절을 통해서 वलांडणाच्या माध्यमातून मनुष्यजातीला त्यांचे शरीर व रक्त देताच त्यांनी म्हटले तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. पण जर तुम्ही हे खाता आणि पिता तर तुमच्याकडे सार्वकालिक जीवन आहे. 너희에게 영생이 있게 ही कोणाची शिकवण आहे? 이 가르침도 ही तीच आहे ज्याला येशूने स्वतः 2000 वर्षापूर्वी शिकविले. 1년 전에 이 땅에 오셔서 친히 주신 그 가르침이었습니다. एदेन बागेमध्ये पाप्यांना जीवनाच्या झाडाकडे जाण्याची परवानगी नव्हती. पण जेव्हा येशू पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी नवीन कराराच्या वलांडणाने आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी जीवनाच्या झाडाच्या मार्गासोबत काय केले? 새 언약과 더불어서 어떻게 त्यांनी जीवनाच्या झाडाचा मार्ग उघडला. 하셨죠. 그러니까 베드로도 시 पेत्र, योहान, इतर शिष्य आणि प्रथम चर्चमधील सर्व सदस्यांनी वलांडण पाळला. 다 지켰습니다. सर्व मनुष्यजातीला तारण मिळावे अशी शैतानाची इच्छा असेल का? 인생들이 नाही, शैतानाला असे कधीच वाटणार नाही. धूर्त युक्त्या आणि डावपेच रचून सैतानाने वलांडणाच्या सत्याला नष्ट करण्यास सुरुवात केली. 과 또 술수와 모략으로 결국 유월절이라는 이 귀한 진리를 없애기 시작했습니다. 155 इसवी सनाच्या जवळपास 동방교회 पूर्व चर्चचा प्रतिनिधी पॉलिकार्प आणि पश्चिम चर्च म्हणजेच रोमन चर्चचा पोप ॲनिकेटसच्या मध्ये वलांडण सणाला घेऊन वाद झाला. 유월절에 대한 이 날짜 एका पक्षाने आठवड्याचा दिवस महत्वाचा असल्याचा युक्तिवाद केला आणि रविवारचा आग्रह धरला आणि दुसऱ्याने म्हटले सर्व काही वलांडण सणापासून सुरू झाले पाहिजे. 부터 모든 것이 시작이 돼 पण पॉलिकार्प आणि ॲनिसेटस दोघेही एकमेकांशी सहमत नव्हते आणि त्यांनी प्रश्नाला न सोडवता असेच राहू दिले. तेव्हा त्यांनी चतुरपणे जवळपास 197 इसवी सनामध्ये हा वाद पुन्हा सुरू केला. 일어났습니다. 그 당시에는 त्यावेळी पूर्व चर्चमधून पॉलिक्रेटस आणि पश्चिम चर्चमधून बिशप विक्टर याविषयी पुन्हा वाद घालू लागले. 빅톨 교황 사이에서 또 경론이 벌어졌습니다. जेव्हा ते चर्चा करत होते की त्यांना वलांडण पाळण्याची गरज आहे की नाही तेव्हा त्यांनी ईस्टरच्या तारखेचा उल्लेख केला. ही वलांडणाला नष्ट करण्याची खूपच चतुर पद्धत होती. 문제를 갖다가 एक म्हण आहे एकीकडे पहा आणि दुसरीकडे चाला. हे स्पष्टपणे एका गोष्टीसाठी आहे परंतु प्रत्यक्षात काहीतरी वेगळे शोधणे आहे. हे दुसरीकडे लक्ष विचलित करणे आहे जेणेकरून हल्ल्यांच्या तयारीत महत्वाच्या ठिकाणाकडे दुर्लक्ष होऊ शकेल. 공격지에 대해서는 방비를 소홀하게 만드는 197 इसवी सनमध्ये पॉलिक्रेटस आणि विक्टर 그두 번째 यांच्यामध्ये खूप गंभीर वादविवाद झाला होता 테스와 빅톨 교황 पण ते काहीच सोडू शकले नाहीत. 서로의 어떤 주장이 너무 격렬하다 보니까 이건 역시도 또 나중에는 मग काळ लोटला आणि शेवटी 325 इसवी सनमध्ये सम्राट कॉन्स्टंटीनने निकियाच्या परिषदेचे आयोजन केले. साहजिकच रोमन पोप याने या धार्मिक परिषदेमध्ये भाग घेतला. 회의가 열렸습니다. 물론 이제 로마 교황청에서도 त्यावेळी त्यांनी जसे ठरवले होते तसे रविवारी ईस्टर पाळण्याची परंपरा सुरू केली. 부활절 날짜는 त्यांनी जबरदस्तीने आग्रह धरला की वलांडण यहुद्यांकडून पाळण्यात येणारा सण आहे आणि शेवटी वलांडण सण नष्ट करण्यात आला. 함으로써 결국 유월절이라는 이 진리의 제도는
없애버리게 된 것입니다. येशूकडून शिक्षण मिळालेल्या प्रेषितांचे खूप सारे शिष्य होते. त्यांनी सतत म्हटले, आम्हाला प्रेषितांनी शिकवले आहे, ज्यांना सरळ प्रभूकडून शिक्षण मिळाले आहे. आम्ही आजही शिकत आहोत की आपल्याला निसान महिन्याच्या 14व्या दिवशी वलांडन सण पाळला पाहिजे आणि तो पाळतो. याप्रमाणे पत्र सापडले आहेत आणि ते आजही नोंद म्हणून ख्रिस्ती इतिहासामध्ये आहे. 이와 같은 그 서한들을 우리가 그 역사 속에서 전부 발견해 볼 수 있고 기독교 역사에도 그런 것이 다 기록에 남아 있습니다. जर वल्हांडण नष्ट झाला 이 없어졌다는 것은 तर याचा अर्थ आहे की ते सत्य जे आपल्याला येशूचे शरीर खाण्यायोग्य व येशूचे रक्त पिण्यायोग्य बनवते ते या पृथ्वीवरून गायब झाले, हो ना? 없어졌다는 것을 의미하는 것 아니겠습니까? त्या वेळेपासून मनुष्य जातीसाठी एका मोठ्या कालावधीपर्यंत अंधकाराचे युग आले. 암흑기가 이제 오게 된 것입니다. शब्द अंधकार याचा अर्थ आहे 진리가 없고 प्रकाश नाही. 하나님을 제대로 믿는 अंधकार युगादरम्यान कोणतेही सत्य आणि परमेश्वरावर कोणताही विश्वास नव्हता. 오랜 세월 동안 जर परमेश्वर या पृथ्वीवर येतात जेथे मोठ्या कालावधीपासून कुठलेही सत्य आणि विश्वास नाही, तर कोण वाचवले जाईल? जरी परमेश्वर या पृथ्वीवर आले आणि मनुष्य जातीला जे बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडामुळे मरण्यासाठी ठरवलेले होते, सार्वकालिक जीवन मिळवण्याचा मार्ग शिकवण्यासाठी आले, पण तो मार्ग पुन्हा बंद करण्यात आला आणि नष्ट झाला. त्यामुळे त्यांना काय केले पाहिजे? 인류를 다시 살리기 पुन्हा एकदा मनुष्य जातीला वाचवण्यासाठी त्यांना काय करण्याची गरज आहे? परमेश्वराला दुसऱ्यांदा येण्याची गरज आहे. कारण की फक्त परमेश्वरात जीवनाच्या झाडाचा मार्ग उघडू शकतात, जो घट्टपणे बंद करण्यात आला होता. आणि जसे की परमेश्वराने देवदूतांना जीवनाच्या झाडाचा मार्ग बंद करण्याची आज्ञा दिली होती, यामुळे परमेश्वराशिवाय कोणीही त्या मार्गाला उघडू शकत नाही, हो ना? 있겠죠. 자, 그래서 이지러지고 त्यामुळे बायबल म्हणत आहे की परमेश्वर विकृत आणि नष्ट झालेल्या सत्याला पुन्हा स्थापित करण्यासाठी या पृथ्वीवर दुसऱ्यांदा येतील आणि ते आपल्याला जीवन जे सर्व काळाचे आहे देण्यासाठी सत्य घेऊन येतील. 뜻이 या आपण इब्री लोकास अध्याय 9 वचन 27 वर जाऊया. 같이 봅니다. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवलेले आहे, 심판이 있으리니 त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पीला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर त्यांना कशासाठी? तारणासाठी तो कितव्यांदा दुसऱ्यांदा दिसेल. 바라는 자들에게 몇 번째 나타나신다고 했습니까? या पृथ्वीवर त्यांचा दुसऱ्यांदा येण्याचा उद्देश काय आहे? बायबल म्हणते की ते दुसऱ्यांदा तारण देण्यासाठी येतील. 세상에 오셨다고 했습니다. 에덴 동산에서 जसे की ते तारण देण्यासाठी येतील जे अदेन बागेतील बऱ्या वाट्याचे ज्ञान करून देणाऱ्या झाडातून खाल्ल्याने मरणास पात्र ठरलेले आहेत. 주려면 तेव्हा त्यांना काय आणले पाहिजे? 세상에 오실 때뭘 फक्त तेव्हाच जेव्हा ते आपल्याला जीवनाच्या झाडातून खाऊ देतील, आपण पापांपासून मुक्ती प्राप्त करणार, हो ना? 아니 그렇습니까? 그렇지 जोपर्यंत ते जीवनाचे झाड आणत नाहीत, आपण वाचवले जाऊ शकत नाही. 주어질 수가 없을 것입니다. 생명과 जीवनाचे झाड कोणत्या सत्याच्या रूपात प्रकट झाले आहे? वल्हांडणाचे सत्य. 두 번째 이 मग या पृथ्वीवर दुसऱ्यांदा येणारे ख्रिस्त म्हणजेच पवित्र आत्म्याच्या युगामधील परमेश्वराला नवीन कराराचा वल्हांडण सण घेऊन यायला पाहिजे. 절 새언약 진리를 가지고 오시는 분이 되셔야 되겠습니다. आपण कोणाची वाट पाहत आहोत? 분이 ते परमेश्वर आहेत. 기다렸던 누굽니까? 하나님이십니다. परमेश्वराशिवाय कोणीही आपल्याला जीवन म्हणजेच सार्वकालिक जीवन देण्याचे धाडस करू शकत नाही. 영생 이것을 논하거나 मग बायबलने भविष्यवाणी केली आहे का की परमेश्वर येऊन आपल्याला सार्वकालिक जीवन देतील? या आपण आणखी एक वचन पाहूया. यशायाचे पुस्तक अध्याय 25 वचन 6. 우리 25장 6절의 말씀 보시면 सेनाधीश परमेश्वर या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे. 오래 저장하였던 포도주로 연회를 베푸신다고 했습니다. हा कोणता डोंगर आहे? 사는 무슨 सियोन डोंगरावर सर्व राष्ट्रासाठी, जगातील सर्व लोकांसाठी परमेश्वर मिष्टान्नाची व राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी तयार करतील. 포도주로 연회를 베푼다. मेजवानीमध्ये काय दिले गेले आहे? 등장하는 तो राखून ठेवलेला द्राक्षरस आहे. 제품이 무언가 하고 보니까 아주 오래된 포도주입니다. या द्राक्षरसाला 약 1600년 동안 1600 वर्षापासून राखून ठेवले आहे. उत्कृष्ट मिष्टान्नाची व राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे. 것과 오래 저장하였던
밝은 포도주로 하실 것이며 जोपर्यंत 오래 저장했다. पिता आन सांग होंग यांनी आपल्यासाठी नवीन करारातील वलांडनाच्या सत्याचा प्रचार केला. हा राखून ठेवलेला द्राक्षरस आहे, कारण की 325 इसवी सन पासून 1600 वर्ष लागले. 년이라는 긴 세월이 흘렀습니다. कारण की नवीन कराराच्या वलांडन सणाला त्या काळादरम्यान पाळण्यात आले नव्हते, म्हणून हा राखून ठेवलेला द्राक्षरस आहे. 오래 저장된 포도주라고 이렇게 성경은 राखून ठेवलेला द्राक्षरस, सर्व लोकात झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रास आच्छादून टाकणारे आच्छादन तो या डोंगरावरून उडवून देत आहे. तो कशाचा नाश करील? हा खूप महत्वाचा भाग आहे. 제일 중요한 것은 바로 이 대목입니다. 뭘 멸하신다고요? परमेश्वर राखून ठेवलेल्या द्राक्षरसाने मृत्यूला नाश करतात, 하나님의 म्हणजे सार्वकालिक जीवन देतात. द्राक्षरस जो आपल्याला सार्वकालिक जीवन देत आहे. जेव्हा आपण बायबलमध्ये काही न टाकता आणि बायबलमधून काही न काढता ते वाचतो, तेव्हा तो कोणता द्राक्षरस आहे? फक्त वलांडनाचा द्राक्षरस. 유월절 포도주 외에는 없었다는 사실을 확인할 수가 있습니다. 사망을 तो मृत्यू कायमचा नाहीसा करीतो. प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसतो. तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करीतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे. 하셨나니라. त्या समय ते म्हणतील, पहा हा कोण राखून ठेवलेल्या द्राक्षरसाने मृत्यूला कायमचा नाहीसा करीतो व आपल्याला सार्वकालिक जीवन देतो. 이분은 बायबल जोर लावून म्हणते की हाच परमेश्वर आहे. 자꾸 이렇게 확실하게 성경이 증거하고 있습니다. या युगामध्ये कोण वलांडनाची भाकर व द्राक्षरस घेऊन आले 이 시대에 आणि नवीन कराराच्या द्वारे आपल्याला सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद दिला. 영생의 축복을 복비로 주신 कोणी म्हणले, 무엇입니까? अरे जर मी वलांडनाची भाकर व द्राक्षरसाचा प्रचार केला तर मी परमेश्वर होऊ शकतो. 나도 그럼 तेव्हा ते त्याला करू द्या. 유월절 선포하면 하나님이겠네. पिता आन सांग होंग येण्याच्या पूर्वी कोणीही नवीन कराराच्या वलांडनाचा प्रचार केला का? 이전에 आणि वलांडनाच्या भाकर व द्राक्षरसाद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद दिला. 피로 준 사람이 있습니까? जरी त्यांनी वलांडन या शब्दाचा उपयोग केला, पण तो वलांडन नाही. यहुदी लोकांनी हा शब्द फार पूर्वीपासून वापरला आहे, पण त्यांनी आजपर्यंत येशूला ख्रिस्ताच्या रूपामध्ये स्वीकार केले नाही. 예수님을 메시아로 인정하지 않습니다. ते येशूला आजपर्यंत फक्त एक मनुष्य, एक सुताराचा पुत्र समजतात. 지금도 그렇게 밖에는 생각 दुसऱ्या शब्दांमध्ये त्यांचा वलांडन जुन्या कराराचा वलांडन आहे. ज्यांनी जुन्या करारातील वलांडनाला वारसाने आत्मसात केले आहे, पण त्यांच्याकडे नवीन कराराचा वलांडन नाही. या आपण वचन 8 वर एक दृष्टी टाकूया. 한 것이 없습니다. 8절에 प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसतो. तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करीतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे. 말씀하셨나니라. 그날의 말 त्या समय ते म्हणतील, पहा हा आमचा देव, हाच परमेश्वर आहे. 하나님이시라. बायबल आपल्याला सांगत आहे की 성경이 ज्याच्याकडे हे चिन्ह आहे तेच दुसऱ्यांदा येणारे परमेश्वर आहेत. म्हणून आपण कसे बायबलच्या शिक्षणाचा अस्वीकार करू शकतो? 어찌 성경의 가르침을 우리가 부인할 जो कोणी हे चिन्ह घेऊन आलेल्या परमेश्वराला स्वीकार करत नाही, तो त्या यहुद्याप्रमाणे आहे ज्याने येशूला वधस्तंभावर टांगले. 못 박아 죽인 त्या समय ते म्हणतील, 똑같은 사람들입니다. पहा हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो. तो काय करील? तो आमचे तारण करील. 한다고요? परमेश्वर तारण देण्यासाठी दुसऱ्यांदा आले. 위해서 두 번째 오신다고 했습니다. जर एक व्यक्ती राखून ठेवलेला द्राक्षरस आणतो व सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद देतो, तर तो कोण आहे? पहा हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो. तो काय करील? 우리의 하나님 तो आमचे तारण करील. 그를 기다렸으니 그가 우리를 어떻게 한다고요? हाच परमेश्वर आहे, याची आम्ही आशा धरून राहिलो. 우리가 그를 त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पाहू. 하리라 할 것이라고 했습니다. बायबल आपल्याला याबाबत इतके स्पष्टपणे सांगत आहे की ख्रिस्त आन सांग होंग या पृथ्वीवर आले आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आपल्या लेकरांना स्वर्गीय माताला भेटण्याची परवानगी दिली, ज्याला आपण एकदा गमावून बसलो होतो. आणि त्यांनी आपल्याला आत्मा व वधूबद्दल सर्व सत्य शिकवले. आपण कसे त्या सर्व शिक्षणाचा नकार करू शकतो? 어찌 그 모든 가르침을 आपण कोठे पोहोचू शकतो जेव्हा आपण पित्याच्या सर्व शिक्षणाचे पालन करतो? 어디에 तारण. 이르기 위해서 주신 तारणाकडे आपले मार्गदर्शन करण्याकरिता पिताने 이르게 하기 위해서 आपणाला सर्व शिक्षण दिले, जसे की अब्राहमाच्या परिवारात आणि माता, यरुशलेम माता आणि माता जीवनाच्या पाण्याचा स्रोत, हे सर्व सत्य पिताकडून आले आहे. 전부 아버지의 가르침이십니다.
2000 वर्षापूर्वी येशू जे ख्रिस्ताच्या रूपामध्ये या पृथ्वीवर आले होते, यहुद्यांनी त्यांना ओळखले नाही आणि त्यांना फटकारले. तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणविता व त्यांना मारण्यास दगड उचलले. 치려고 했던 그런 역사들을 우리가 바라보게 된다면 आताही असेच आहे. लोक आन सांग यांच्यावर विश्वास करत नाहीत, पण त्याऐवजी त्यांची निंदा करतात, कारण ते या पृथ्वीवर शरीरामध्ये आले. 입고 오셨다는 그 이유만으로 또 방해하고 회방도 합니다. परमेश्वराची ठरलेली वेळ आली आहे म्हणून जगातील लोक आता परमेश्वरासमोर येत आहेत. असे वाटते की ते परमेश्वराच्या प्रकाशाची जाणीव करू लागले आहेत. 하늘아버지 स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता आता त्यांचा प्रचार जगभरात होत आहे, शम्रोन व पृथ्वीच्या शेवटापर्यंत. जेव्हा कधी आपण दृढ विश्वासाने सुवार्तेचा प्रचार करतो, तेव्हा परमेश्वर त्यांचे नेत्र उघडतात जे बायबल पाहतात, त्यांचे कान उघडतात जे ऐकतात, आणि त्यांचे अंतःकरण उघडतात जे सत्याची जाणीव करतात. जेव्हा प्रेषित पौलाने शब्दात दिवशी स्त्रियांना प्रचार केला, ज्या नदीकाठी एकत्र जमा झाल्या होत्या, त्यापैकी ऐकणाऱ्या एका लुदिया नावाच्या स्त्रीने आपले अंतःकरण उघडले. 문을 열어주셨다고 했죠. 성경 기록대로 보면. बायबल म्हणते की परमेश्वराने तिचे अंतःकरण उघडले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. तिने सुवार्तेला स्वीकारले व त्या दिवसापासून ती परमेश्वरावर विश्वास करू लागली. 성이 되었습니다. या युगामध्ये देखील जेव्हा आपण निर्भीडपणे ख्रिस्त आनसांग यांचा प्रचार करतो, जे पवित्र आत्म्याच्या युगामधील परमेश्वर आहेत, तेव्हा अंधाराची सर्व शक्ती कमी होते. 물러갑니다. जर तुम्ही कंदील फक्त धरून ठेवाल आणि गडद काळोख्या अंधारात त्याला चालू करण्यास संकोच कराल, तर संपूर्ण बॅटरी संपून जाईल. 전이 되어버립니다. 오래 놔두면 आपण त्याला जास्त काळासाठी बाजूला नाही ठेवले पाहिजे. जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. सुवार्तेच्या कार्यामध्ये जर आपण त्याचा उपयोग केला नाही, तर पवित्र आत्म्याची सर्व कृपा जी परमेश्वराने आपल्याला दिली आहे, ती बॅटरीप्रमाणे संपून जाईल. 그 배터리가 방전되듯이 소멸되어버립니다. पण जर आपण त्याचा उपयोग करणार, हे आणखीनच उत्सर्जित केले जाईल, म्हणजे आपण दूरवर प्रकाशाला चमकवू शकू. त्यामुळे या आपण जोमाने प्रचार करूया. 열심히 전도하시고 या आशीर्वादित वर्षामध्ये 사옥님은 या आपण जगाला ओरडून सांगूया, आपले पिता आन सांग परमेश्वर आहेत, स्वर्गीय माता या पृथ्वीवर आल्या आहेत. 우리가 되도록 합시다. या आपण प्रामाणिकपणे व जोमाने पिता आणि माता यांचा प्रचार करूया, म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये आपले पिता आणि माता आपल्याला सार्वकालिक जीवनाचा मुकुट देतील, जो कधी कोमजत नाही. 주실 것입니다. मी आशा करतो की तुम्ही या उपदेशाद्वारे खूप कृपा प्राप्त कराल. आपले खूप आभार.